आणि वैदूच्या घरामध्ये अशी परिस्थिती होती ना, एखाद्या पोरासोबत जरी बोलताना बघितलं तर हिची काही खेळ नव्हती. जे लोक मला लग्न केल्यावर नावं ठेवत होती ना की याच्यासोबत लग्न करून ही पस्तावणार, मी पस्तावली तर नाही, उलटा मी चांगला डिसिजन घेतला असंच मला वाटते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जस्ट चिल पन्नी विथ वैदू. तर काहीच भरपूर दिवस झाला आम्हाला एकच मेसेज येतोय की आम्हाला तुमची लव्ह स्टोरी पूर्ण ऐकायची आहे, यासाठी तुम्ही एक यूट्यूबला लॉंग व्हिडिओ बनवा. तर ह्याच्या आधी आम्ही कधी लॉंग व्हिडिओ बनवला नाही, हा आमचा फर्स्ट व्हिडिओ आहे. आधी मी इंट्रोडक्शन करतो. माझं नाव आहे प्रणय पोद्दार आणि हिचं नाव, माझं आधी नाव होतं वैदेही ज्ञानेश्वर गायकवाड आणि आता हे वैदेही प्रणय पोद्दार. तर वैदेही प्रणय पोद्दार इथपर्यंतचा प्रवास आणि आमची सुरुवात कशी झाली होती ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हिला मी फर्स्ट टाइम जेव्हा बघितलं होतं तेव्हा मी हिला गरब्यामध्ये बघितलं होतं. तू मला कधी फर्स्ट टाइम कधी बघितलं होतं? आम्ही दोघांनी एकमेकाला गरब्यामध्येच बघितलं होतं. आणि बघा ना, आम्ही एकाच एरियामध्ये राहून आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही म्हणजे आजूबाजूला राहतो. तर काहीच बघा ना, एवढी सुंदर पोरगी माझ्या घराच्या बाजूला राहायची मला माहीत नव्हतं. हे कसं काय शक्य आहे यार? होतं ते शक्य. आणि खरंच काहीच मी हिला आधी कधीच बघितलं नव्हतं. ही अचानकच मला गरब्यामध्ये दिसली. म्हणजे हिला मी फर्स्ट टाइम जो शब्द बोललो होतो ना, तो मला आठवतं. मी हिला बोललो होतो तुला गरबा खेळायला येत नाही आणि हिला राग आला होता, मला अजून पण आठवतंय. आणि ही माझ्यावरती चिडली होती, तुला येतं का असं तसं. हा, मग मला ना स्टेप करता येत नव्हत्या, नॉर्मल गरबा यायचा आणि ह्याला स्टेप मारता येत होत्या. आता मी सहज बोललो आणि मला काय माहिती हिला एवढी रागीट आहे म्हणून. त्यामुळे मी मला बोललं होतं की तुला गरबा खेळता येत नाही म्हणून. हा, मग हिला राग आला होता. ते आणि मला चिडून घरी गेली होती गरबा न खेळता. चालू गरब्यामध्ये घरी गेली होती. तर थोडंसं असं झालं होतं. त्यानंतर काहीच मग हे असं थोडंसं चालू राहिलं. मी हिला सारखं म्हणजे असं ही मला दिसायला लागली एरियामध्ये. आम्ही एकमेकाला बघून हसायला लागलो. मग ते काय माहिती का असंच आम्हाला आवडायला लागलं. तर एक दिवस असंच मी हिच्याशी माझं असं बोलणं झालं, नाव वगैरे विचारलं. तर हिला लग्नाच्या आधी घरामध्ये दिव्या बोलायची आणि हिचं नाव वैदेही आहे मला माहीतच नव्हतं. मला नंतर कळलं की हिचं नाव वैदेही आहे. पण मी हिला बोललो की मी तुला दिव्या नाही बोलणार, मला वैदू नाव आवडलंय, मी तुला वैदूच बोलणार. तेव्हापासून मी हिला वैदू बोलायला लागलो. आणि जवळजवळ ही गोष्ट म्हणजे आता 10 वर्ष झाली. 9-10 झाली असते. हां, 9 झाले. आणि माझी नुकतीच 10वी झाली होती आणि हिची 10वी चालू होती. तर माझ्याकडे पण असा तो एक छोटा फोन होता बटनाचा, तेव्हा एवढं काय नव्हतं फोन वगैरे. तर हिला मी असं कागदावरती नंबर लिहून दिला होता. माझ्याकडे नव्हता दिला, माझ्या फ्रेंडकडे दिलेला. तर ही मला PCOवरनं कॉल करायची. विचार करा, एवढं माझ्यासाठी हिने स्ट्रगल केलेलं आहे. काहीच हे जवळजवळ 1 महिना असं चालू राहिलं, बघणं बोलणं असं सारखं दिसणं. तर मग मी बोललो आता हे किती दिवस चालणार असं. आणि मी ठरवलं की आज मी हिला प्रपोज मारणार. तो दिवस होता किती 18 सप्टेंबर. तर तो दिवस होता 18 सप्टेंबर 2017. आणि मी असं खूप हिंमत करून असं विचार केला होता पूर्ण दिवसभर की आज मी हिला सांगून टाकणार. आणि मला पण माहीत होतं, हिच्या स्माईलवरनं मला कळलं होतं की हिच्या मनात असेल माझ्याबद्दल काहीतरी. तर मी हिला ठरवलं की आज मी हिला प्रपोज मारणार. आणि मी असंच सहज बसलो होतो हिची वाट बघत. ही संध्याकाळच्या टायमाला ना क्लासला जायची आणि त्या दिवशी क्लासला गेली नाही. मी बोललो यार आता आज प्रपोज मारायचा आणि आज ही क्लासला जात आहे, मग आता हिला बोलू तर कसं मी. तर ही अचानक मग एक 10-15 मिनटानंतर बाहेर आली आणि मला चांगलं आठवतंय तू कोथिंबीर घ्यायला आली होती, बरोबर ना? तर काही ही कोथिंबीर घ्यायला आली होती आणि मी हिला आवाज दिला. एवढे दिवस ना आम्ही फक्त हसत होतो लांबून, म्हणजे असं बघायचो एकमेकाला. आणि अचानकच मी हिला आवाज दिला. मग ही थोडीशी असं पॅनिक झाल्यासारखं झालं, अरे हिने मला रस्त्यावर कसं काय आवाज दिला. ही आली आणि बोलली काय. तर मी हिला बोललो मला तुला काहीतरी सांगायचं. आणि हिची फुल हवा टाईट. आता हा काय बोलणार आहे, हिला मनात ना कळलंच ना, पोरींना कळतं ते. तर मला तुला काहीतरी सांगायचं म्हणजे तेच झालं ना. तर ही म्हणजे असं थोडंसं हां काय सांगायचं बोल. तर मी बोललो की मला तू आवडतेस असं बोललो होतो. मग हिचं असं झालं की अरे हे काय झालं आता, म्हणजे तिला कळलंच नाही काय बोललो मी. तर हिनं अशी थोडंसं म्हणजे आता काय बोलू हिला पण कळलं ना, असं डायरेक्ट हा बोलू शकत नाही. तर ही मला बोलली मी तुला विचार करून सांगते. आणि विचार करून सांगते बोलली. मी बोललो आता संपला खेळ. मी बोललो आता मला वाटलं, कारण मला वाटलेलं हिच्या मनामध्ये आहे, मग हा बोलेल लगेच. पण ही मला हा बोलून टाकायचं काय. मग नंतर तर ही मला बोलणार होती थोडा तरी टाइम घेतलाच पाहिजे ना. तर ही थोडा टाईम गाईज हिने 8 दिवस घेतले. 8 दिवस असे घेतले की ही गायब झाली, समोरच येत नव्हती. म्हणजे मी थांबायचो, हिला माहीत होतं
म्हणजे हिला ना मला तडपवायचं होतं. हे ते मला नंतर सांगितलं हिने. मी तुला काय तडपवायचं होतं? असतं ते आता काय सांगू तुला. अरे मला कळलं पाहिजे ना. होतं ते आधी. तर काही 8 दिवस नंतर ही मला असं भेटली. मी बोललो काय आलं, तर ही मला तेव्हा मग हा वगैरे बोलली. मग त्या 8 दिवसानंतर मी बोललेली आहे ना हा. कारण की कसं आहे ना की हिच्या घरामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. हे सगळं चालत नाही माझ्या घरामध्ये. म्हणजे हे असं चालत नाही म्हणजे काहीच चालत नव्हतं आमच्या घरात. एवढं स्ट्रिक्ट वातावरण होतं ना, आम्हाला जास्त बाहेर निघायला पण नव्हतं चालत घरात. मुलींनी जास्त घराच्या बाहेर नाही निघायचं, इथे नाही जायचं तिथे नाही जायचं, हे असं होतं थोडं आमच्या घरामध्ये. मुलींमध्ये थोडा फरक होता. तर मग आईच त्यामुळेच हिने 8 दिवस घेतले वाटतं की काय होईल पुढं, घरात कळलं तर हे असं तसं. त्यामुळे हिने 8 दिवस घेतले. आणि पण अशा परिस्थितीमध्ये पण हिने मला हा बोललं. त्याचा परिणाम आता तुम्ही बघताय. आम्ही 10 वर्षानंतर लग्न करून सुखाचा संसार करतोय. मग त्याच्यानंतर असंच मी हिला माझा नंबर दिला. तेव्हा ही बिचारी मला PCO मधनं फोन करायची. विचार करा, माझ्याकडे पण असा डब्बा मोबाईलच होता बटनवाला. पण ही मला असं खास मला फोन करायसाठी घरातून काय काय खोटं सांगून बाहेर जाऊन PCवरनं फोन करायची. मुश्किलने आम्ही 4 ते 5 मिनिटच बोलायचो. म्हणजे ते दिवसच वेगळे होते. त्याची म्हणजे तुलना आता करूच नाही शकत आता तर आपण. कुठे PCO पण बघायला भेटत नाही. हा ते बंद झालं ना. आता सगळ्यांकडे फोन आले. आता काहीच नाही तसं. पण आता सगळ्यांकडे फोन आहेत. पण असं ते लोकांचं असं म्हणजे बोलणं चालणं होत नाही तेवढं. लोक आधी PCवरनं पण बोलायचे तास 1.5 तास. तर मग काही हे सगळं असं चालू राहिलं, फोनवर बोलणं वगैरे. मग त्यानंतर हिची 10वी संपली आणि स्टँडअप होता माझा. हा हिचा स्टँडअप होता. त्या दिवशी मी फर्स्ट टाइम हिला भेटणार होतो. असं म्हणजे असं फर्स्ट टाइम मी Proper. कोणासोबत तरी बाहेर जाणार होती, कारण की आमच्या घरात अलाउडच नव्हतं कुठे आणि फिरणं, काही फिरणं. हिच्या घरामध्ये काहीच. एवढं मुश्किल होतं ना. तुम्ही विचार पण करू नाही शकत. तर अशा परिस्थितीमध्ये पण ना हिने घरामध्ये असं काय काय खोटं वगैरे सांगून ना फक्त गेली होती मी. आणि फक्त माझ्या रिक्वेस्टमुळे ही माझ्यासोबत गिरगाव चौपाटीला आलेली. आणि तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम असं भेटून बसून वगैरे बोललो होतो. आणि तेव्हा मी हिला प्रॉमिस केलं होतं मी तुझं आयुष्यभर साथ सोबत राहीन असं वगैरे. ते असतात आता तर प्रेमाच्या गोष्टी तर बोलल्या जातातच ना बसल्यावर सोबत. तर तुला त्यावेळेस वाटलं होतं का की मी तुझ्यासोबत लग्न करीन? तुझं काय मला माहित नाही. मला माझं सुद्धा माहित नव्हतं की मी आमच्या दोघांचं लग्न होईल पुढं, असं आम्ही संसार करू, असं काहीच वाटलं नव्हतं. पण ते बोलतात ना जोड्या वरतून वरून येतात, तसंच काही आमचं आहे. सोबत झाले. मग त्यानंतर असं झालं ना काहीतरी, म्हणजे थोडंसं असं प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये ते येतं ना अप्स अँड डाऊन, तसं काहीतरी झालं. अचानकच ना आमचं ठरलं की आम्ही मीरा रोडला शिफ्ट होणार आहे. म्हणजे दुसरीकडे ही लोक जाणार होती राहायला. आणि मला सगळ्यात मोठं म्हणजे गिल्ट हेच होतं की यार आता मी वैदूपासून लांब जाणार. हां तर काहीच मग मी जसं माझी 11वी संपली ना, मी गेलो मीरा रोडला राहायला. तर काहीच मी इथेसाठी ना बसने मीरा रोडवरून कांदिवलीला यायचो. माझ्याकडे गाडी पण नव्हती. तर मीला फक्त सोडण्यासाठी, असं पण नाही की आम्ही कुठे भेटतोय आणि बोलणं चालणं होणार. भेटणं तर आमचं कधी झालंच नव्हतं. फक्त एकमेकांना बघायचं. आणि त्यात पण ना गाईस मी मीरा रोडवरनं इकडे येतोय आणि आता एवढे लांबून येतो, ट्रॅफिक असते काय असते ते हिला काहीच नाही. अर्धा पाऊण तास लागायचा ना तुला. हा तर इथे हिला काहीच नाही. म्हणजे मी जरा पण थोडं लेट आलो ना ही निघून जायची, तू लेटच आला असं तसं. अरे मी एवढे लांबून येतोय, जरा पण हिला काय नाही यार. माझं थोडा रागाचा इश्यू आहे माझा. हिला थोडा राग जास्त आहे. मग आईच माझी तर 12वी झाली आणि हिची पण 12वी झाली. आणि त्यानंतर आता मी मीरा रोडला, आता हिला कॉलेजला तर बाहेर सोडणार नाही. मग आता आम्ही भेटायचं बोलायचं कसं? मग त्यासाठी ना आमचा म्हणजे गणपतीचा कारखाना आहे. तर आधी माझा कारखाना ना आमच्या एरियामध्ये होता, तो आम्ही बंद केला. कारण की आम्ही आमचा कारखाना शिफ्ट केला होता हायवेला, एरियामध्ये नव्हता कारखाना. आणि मग मी काय विचार केला, एक आयडिया लावली की जो एरियामधला जो दुकान आहे माझं गणपतीचं, ते असं चालू करूया असं इकडच्या लोकांसाठी. असं मी घरामध्ये खोटं सांगितलं की आपले कस्टमर मला बोलत आहेत की आम्हाला गणपती इकडूनच घ्यायचा आहे वगैरे. तर ते मी खास हिच्यासाठी केलं होतं का तर मला एरियामध्ये जाऊन परत म्हणजे हिच्याशी बोलता भेटता येईल. तर मी काय करायचो की मिरवणूक इकडे येऊन दुकान खोलायचो आणि मोजके 4-5 कस्टमरच, जास्त पण नव्हते. फक्त हिच्यासाठी मी दुकान खोलून तिथे गणपतीचं बसायचं. दिवसभर त्या दुकानात हा बसलेला असायचा. आणि ही असंच एक 10-10 मिनिटाला 15-15 मिनिटाला दुकानाच्या बहाण्याने
किराणा मालाच्या दुकानामध्ये यायची आणि असं मग समोरासमोरच तेवढंच दुकान बघणं, आमचं. दुसरं काही नाही एवढं म्हणजे म्हणजे ते प्रेम आमचं एवढं प्युअर होतं ना, फक्त आम्ही एकमेकाला बघूनच बघायचं. खुश व्हायचो. दुसरं काहीच नाही. फक्त काय माहिती आम्हाला काय मजा भेटायची, ही यायची असं हलकीची स्माइल द्यायची आणि मी खुश व्हायचो उगाच. तर अशी आमची लव्ह स्टोरी म्हणजे असं चालत गेली. आणि मग त्यानंतर आला मेन लॉकडाऊन. आणि आमच्या जिंदगीतलं म्हणजे जवळजवळ आमचं म्हणजे समजा की आमचं लग्नच झालं नसतं, हे सगळं कधी घडलंच नसतं. असं आमच्यासोबत झालं, घडलं ना, तर लॉकडाऊन लागला